ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, राजा परीक्षिताला शुकदेव महाराज श्रीमद भागवत कथा सांगत आहे। आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी मथुराधिपती दुष्ट कंस, चाणूर इत्यादी राक्षसांचा नाश केला आणि मथुरा मंडलावर महाराज उग्रसेनांची स्थापना केली। पुढे वसुदेवांनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचा व्रतबंध मौंजबंधन हा जो विधी होता तो केला। पुढे त्यांना गुरु सांदीपनीकडे अवंती नगरामध्ये विद्याग्रहणासाठी पाठवलं। विद्याग्रहण करून अल्प काळामध्येच त्यांनी ती विद्याग्रहण केली। ते मथुरेत परतले आणि त्यावेळी भगवान आता त्यांना गोकुळाची, तिथल्या लोकांची आता आठवण येते आहे। आपण ज्यांना सोडून आलो त्या गोकुळवासी जनांची भगवंताला आठवण आली। त्यांनी आपला परमसखा मूर्तिमंत कृष्णाचेच दुसरे स्वरूप असलेल्या सुदाम्याला भगवान श्रीकृष्णांनी एक दिवस आपल्याजवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की उद्धवा, तू माझं एक काम कर। मी ज्या गोकुळात राहिलो त्या गोकुळाचे लोक अत्यंत दुःखी झाले असतील। मी त्यांना सोडून आलेलो आहे, त्यांची माया ममता हे सर्व सोडून आलो। तुझं काम आता असं आहे की तू तिथे जा आणि त्यांचं सांत्वन कर। अरे, त्यांनी माझ्यासाठी काय केलं नाही? त्यांनी ते नंद यशोदा माता माझ्यासाठी ते आपला प्राणत्याग सुद्धा करतील, आपला रोजचा प्रपंच सोडून देतील, रानवनी माझा शोध घेत फिरतील, अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही, अतिदुःखित होतील, रडत राहतील। त्यांचे उपकार काय सांगू? माझ्या जन्मापासूनच ते माझ्यासाठी अत्यंत झटलेले आहेत। कोणतेही माता पिता आपल्या मुलांसाठी झटतात। मला कडे खांदे वाहिलेलं आहे। मला कुठे थोडंसं काही लागलं, मला थोडं संकट आलं की त्यांचं काळीज तिळतिळ तुटत होतं रे। आणि माझ्या काळजीने त्यांचं शरीरातलं रक्त दररोज आटत होतं, इतकी ते माझी काळजी घेत होते। त्या गोकुळांच्या मुलांचं काय सांगायचं? आपल्या आईवडिलांजवळ सुद्धा ती मुलं जात नव्हती, सतत माझ्यामध्येच खेळत होती। मी हाक मारली की धावून येत होती, मी नुसती शिटी वाजली तरी अर्ध काम सोडून ती मुलं येत होती। आणि वनभोजनाच्या वेळेस काय सांगू, किती सुंदर मधुर अशा त्या शिदोऱ्या मला घेऊन येत होते। त्यांच्या हाताने, इवल्या इवल्या हाताने माझ्या मुखामध्ये ते घास घालत होते। दिवस रात्र पाहत नव्हती, दिवस असो रात्र असो, सकाळ असो संध्याकाळ असो, माझ्या मागे फिरत होती। माझ्याबरोबर दही दूध यांची चोरी करण्यासाठी येत होते। मी एकटा राहू नये, मी एकटा हे करू शकणार नाही म्हणून ते सर्वच्या सर्व येत होतो। आणि मी पहारे किती निष्ठुर झालोय। मी हे सर्व प्रेम तोडून निघून आलो आणि मी निघून आलो, त्यांच्या जीवाला तो अतिशय चटका लागला आहे। आणि माझ्याशिवाय ते कसे दिवस काढत असतील रे? एक एक क्षण त्यांना युगासारखा वाटत असेल। मला हे सर्व त्यांचं प्रेम आठवतं, त्यांचा त्याग आठवतो, त्यांनी केलेल्या त्या मूक अशा भावनांचा मला आठवण येते। मी त्या भावनांनी मी सुद्धा पार विरघळून जातो। उद्धवा, तू जा आणि त्यांचे सांत्वन कर। उद्धवा सांत्वन कर जा,
त्या गोकुळवासी जनांचे, उद्धवा सांत्वन कर जात्या गोकुळवासी जनांचे. बानंद यशोदा माता मजसाठी त्यजतील प्राण, सांडुनी प्रपंचा फिरती मज उदास मनी उदास रानो राण. अन्न पाणी त्यजिले रडती अति दुःखित झाले दीन. जन्मले तैहुनी झटले कटी खांदी वाहता घटले. मज लागी तिळ तिळ तुटले आटले देह रक्ताचे. आटले दे रक्त देहाचे. उद्धवा सांत्वन कर जात्या गोकुळवासी जनाचे. आई बाप त्यजुनी बाळे मज संगे खेळत होती. गोड शाही दोऱ्या आणुनी आवडीने मजला देती. रात्रंदिन फिरले मागे दधी चोरू गोरस चोरू येती. मी तोडून तटालो तटका तो जीवास लागला चटका. मजविन त्या युग सम घटका आठवते प्रेम तयाचे त्या गोकुळवासी जनांचे. उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. वृष्णीनां प्रवरो मंत्री कृष्णस्य दयितसखा. शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमः. उद्धव हा या यदुकुळाचा वृष्णींचा श्रेष्ठ असा मंत्री होता. तो साक्षात बृहस्पतीचा शिष्य होता. अत्यंत बुद्धिमान आणि विशेष म्हणजे तो हुबेहूब श्रीकृष्णासारखाच दिसत होता आणि भगवंताचा परममित्र होता. उद्धव म्हणजे प्रति श्रीकृष्णच. एक दिवशी भगवंतानी उद्धवाला आपल्याजवळ बोलवलं. उद्धवाला सांगितलं, गच्छोद्धव व्रजम सौम्य पित्रोर्नि प्रीतिमावह. गोपीनां मद्वियोगाधिं मत्संदेशोर्विमोचय. उद्धवा, तू माझं काम कर रे. गोकुळात जा. तेथे माझे माता पिता म्हणजे नंद यशोदा यांची भेट घे. त्यांना भेट. तसंच ज्या गोपींना मी येताना मी जेव्हा मथुरा मंडळात आलो तेव्हा त्या माझ्या भोवती गोळा झालेल्या होत्या, त्यांना मी आश्वासन देऊन आलेलो होतो की मी येईन. तर तू असं कर, त्या माझ्या वियोगाने अत्यंत दुःखी झालेल्या असतील त्या गोपींची भेट घे. त्यांचे दुःख दूर कर. ता मन्मनस्का मत्प्राणा मदर्थे त्यक्तदेहिका मामेव दयितं प्रेष्टं आत्मानं मनसा गतः. ये त्यक्तलोकधर्माश्च मदर्थे तान् बिभर्म्यहम्. उद्धव काय सांगू दे. त्या गोपी त्यांचं मन आणि प्राण सदा सर्वदा माझ्यातच लागून राहिलेलं होतं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सतत हीच मागणी करत होते. माझाच
सवास, माझाच योग. त्यांचे प्राण, चित्त, मन, बुद्धी सदा सर्वदा माझ्यामध्येच विलीन झालेले आहे. मीच त्यांचं जीवन सर्वस्व आहे. अरे, त्यांनी माझ्यासाठी आपले पती, पुत्र यांचा त्याग केला. त्या शरद पौर्णिमेच्या दिवशी काहींनी आपलं अंगावर पिणारं मूल सुद्धा खाली ठेवून दिलं. काहींनी शिरा भाजत होते ते सोडून दिलं. पती सेवेतून उठून आल्या. कारण ज्याचे लागी संसार त्यजिला, माझी लागी संसार त्यजिला. माझ्यासाठी त्यांनी संसार सोडून दिला होता. आणि त्या आता विचार करत असतील, ज्याच्यासाठी आपण संसार सोडला तेने का अबोला दरी लागे माये. त्यांना वाटत असेल मी त्यांच्याशी अबोला धरला आहे, पण नाही रे. अंतर्मनातून त्या माझ्याजवळ आहे आणि मी सुद्धा त्यांच्याजवळ आहे. त्या मनाने मलाच प्रियतम मानतात आणि मलाच त्यांचा स्वतःचा आत्मा समजतात. अरे, ज्यांनी माझ्यासाठी लौकिक आणि पारलौकिक हे दोन्ही धर्म सोडून दिले. देव जोडे तरी करावा अधर्म. मला जोडण्यासाठी आपले पती सोडून आले, बालक सोडून आली, घरदार सोडून आली. हा त्यांचा वरून दिसायला अधर्म होता, परंतु अंतःकरणामधून मात्र तो भागवत धर्म पाळत होते. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो. परम असा भागवत धर्माचं त्या आचरण करीत होत्या. आणि माझं बिरीद आहे, मीच त्यांचं पालन पोषण करतो. अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. हे माझं ब्रीद आहे. आणि त्यामुळे त्या तन्मय झालेल्या गोपी माझी वाट पाहत असतील रे. धारयन्वती कृच्छेन धारयन्त्यति कृच्छेन प्रायः प्राणान् कथञ्चन प्रत्यागमनं संदेशौ बल्लो मे मदात्मिका. त्या तन्मय झालेल्या गोपींना मी आश्वासन दिलं होतं की मी येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि त्या गोपी आता माझी वाट पाहत असतील. अत्यंत कष्टाने आपले त्यांनी प्राण धरून ठेवले. आपले प्राण अत्यंत कष्टाने त्यांनी धरून ठेवले असतील. माझ्या भेटीची वाट पाहत असतील. कागा सबतन खाइए चुन चुन खाए मांस, ये दो नयना मत खाइए जिय है प्रिय दर्शन की आस. त्या कावळ्यांना सांगत असतील, गिधाडांना सांगत असतील, आमचं सर्व त्यांचं शरीर सुकून गेलं आहे ना रे. मृत प्राय असं हे त्यांचं जीवन झालं असेल. कदाचित ते आकाशात उडणारे गिधाड कावळे म्हणत असतील की आता मृत होत आहेत, त्यांचं मांस खायला मिळेल, म्हणून तेही टपून बसले असतील आजूबाजूच्या झाडांवर त्याच्यावर की या मरतील आणि आपण त्यांचं मांस खाऊ. कारण त्यांच्यात प्राणच दिसत नाही. तो सर्व प्राण त्यांनी आपल्या प्रियतमाकडे भगवान श्रीकृष्णाकडे लावलेला आहे. आणि तेव्हा त्या गोपी त्या कावळ्यांना, त्या गिधाडांना सांगत असतील, कागा सबतन खाई. हे कावळ्यांनो, आमचं सर्व शरीर खाऊन टाका तुम्ही. कागा सबतन खाई चुन चुन खाए मांस. काही राहू देऊ नका. हाडांना टोचून टोचून त्यांच्या आतमधलेही काही असेल तेवढे घ्या, परंतु ये दो नैना मत खाइये. परंतु आमचे हे दोन नेत्र मात्र खाऊ नका. कारण या नेत्रांना त्या प्रियतमाच्या दर्शनाची ओढ लागली आहे, आस लागली आहे.
कावळ्यानं गिधाडानं एवढं राहू द्या रे. दोन नैनामत खाइये जिन प्रिय दर्शन कियास. मी असं त्यांना वचन दिलं होतं की मी येईल, त्या माझ्या वाट पाहत असतील. का रे दुरावा का रे अबोला, असा काय माझा अपराध झाला. का रे अबोला का रे दुरावा, अपराध माझा असा काय झाला. त्या मनातून म्हणतायत, हे श्रीकृष्णा, आमच्याशी का बोला धरला, का हा दुरावा तू साधलेला आहे, असा काय आम्ही तुझ्यावर, असा तुझा कोणता अपराध केला आहे. हो, आम्ही एक अपराध केला, तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, हाच आमचा अपराध. आणि या अपराधाची शिक्षा देवा नको रे देऊ, अशी नको देऊ. गोपींची अवस्था अशी आहे. त्यानंतर भगवंताचा संदेश घेऊन उद्धव गोकुळात निघाले आहेत. गोकुळात उद्धव आले. तिथलं ते निर्मळ जीवन, पवित्र जीवन, साधे भोळे लोक, साधी भोळी जीवन पद्धती. गाव गविता आली वासुदेवाची स्वारी. सकाळी सकाळी उठून वासुदेवाचा फेरा होतोय ते पाहिलं. करुणी सडा सम्मार्जन गोपी जाती यमुनेला. सकाळी लवकर लवकर उठून त्या गोकुळातल्या स्त्रिया आपले काम उरकतायत. लगबगने उठतात. यमुना जळासी जाती मुकुंदा. यमुनेवर पाणी भरण्यासाठी जात आहेत. जाई जुई पारिजातक रात राणी यांचा सुगंध या पहाटेच्या वेळेस सर्वत्र दरवळतोय. गायंती विश्वकर्माणी शुभाणी बालकृष्णयो स्वलंकृताभिगोपीर्भि गोपश्च सुविराजितम. त्या गोकुळातल्या स्त्रिया माझ्यासाठीच सजत धजत होत्या, माझ्यासाठीच वस्त्रालंकार धारण करीत होत्या. आणि सकाळी उठल्यावर त्या उद्धवाला असं दिसलं तर त्या साऱ्या गोपी आणि गोप भगवान श्रीकृष्णांचे आणि बलरामाचे मंगलमय चरित्राचं गायन करीत होता. गायन्ति विश्वकर्माणि शुभानि बलकृष्णयो. गायन करीत होते. आणि अतिशय गोकुळातलं वातावरण मंगलमय आणि प्रसिद्ध होतं. एक गवळण, तिला त्या भगवंताच्या वेणूचा नाद तिच्या अंतःकरणात आणि कानात आठवत होता. तिच्या अंतर्मनामध्ये तो नाद ऐकुनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद निघाली लगबग पाण्याला रिकामा घेऊनी घट गिरीधर गोविंद गोविंद रिकामा घेऊनी घट गिरीधर गोविंद गोविंद ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद. पाणी भरायचंही विसरून जात होत्या.
रिकामा घेऊन गट. नदीवर जायच्या, पाणी भरायचंच विसरून जायच्या आणि रिकामाच यायच्या. नदीचा रस्ता विसरून जायच्या आणि त्या गोवर्धनाचा रस्ता धरायच्या. ऐकुनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. निघाली धेनू चाराया वासरे करुनिया गोळा. निघाली वेधेनू चाराया वासरे नि करुनिया गोळा. वाजवी पावा गोविंद गोविंद ऐकुनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद ऐकुनी वेणूचा नाद. नामा म्हणे अहो केशवराज. नामा म्हणे अहो केशवराज. नाम घेऊ श्री कृष्ण गोविंद. नाम घेऊ श्री कृष्ण गोविंद. ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद. लागला नामाचा छंद. गवळणी झाल्या मतिमंद. गवळणी झाल्या मतिमंद. ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. अशा प्रकारे त्या गवळणी आठवतायत आणि एक एक भगवंताची लीला आठवतायत. दुसरी गवळण म्हणते की काय सांगू की एकदा भल्या पहाटे आमच्या घरातल्या सासूने सांगितलं की जा लवकर आज पाणी भरा, आपल्याला इतरही कामं आहेत. आणि काय सांगू बाई, हे सर्व आठवत आहेत मनामध्ये, सर्व आठवत आहेत. भयानक ती अमावस्येची रात्र, अमावस्या होती, गडद अंधार. मला भीती वाटत होती. मी सांगितलं की नाही नाही, मला शक्य नाही एवढ्या अंधाऱ्या रात्री, माझ्या संगे सोबतीला कोणी नाही. आणि माझा ऐकतो कोण? मला जबरदस्तीने पाठवण्यात आलं. जा, तुला भीती वाटते ना, हाक मार त्या श्रीकृष्णाला, तो येईल तुझ्या बरोबर, असं सांगितलं. आणि कृष्णाचं नाव सांगितलं, त्याची सोबत होईल, त्याला हाक मार. माझं मन प्रफुल्लित झालं. आणि मग मी त्या रात्रीच्या, अशा काळ्या रात्रीच्या वेळेसही त्या पाण्यासाठी निघाली. रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी ओ माय. रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी ओ माय. बुंथ काळी बिलवड काळी, बुंथ काळी बिलवड काळी, गळा मोती एकावळी काळी ओ माय. गळा मोती एकावळी काळी ओ माय. रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी ओ माय. मी काळी, मी काळी काळी. ती सांगते रात्र काळी, घागर ही काळीच, जी पाण्याला घेऊन चालली आहे, आणि यमुना जळ सुद्धा काळ. मी जी घोंगडी पांघरली होती, थंडीचे दिवस घोंगडी पांघरली, ती बुंथ काळी. ती घोंगडी काळी,
हातातकडे पाहिलं तर माझ्या हातातल्या ज्या बांगड्या होत्या बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एका वाळी काळी ओ माय. गळ्याकडे पाहिलं तर गळ्यामध्येही चांगली ठसठशीत अशी पोत होती, ती सुद्धा काळी पोतच होती. ती सुद्धा काळी पोत होती. मी काळी, आता हे काळे ठीक आहे, पण माझा रंग मी काळीच, मी काळी काचोळी काळी. माझ्या अंगातली जी काचोळी होती ती सुद्धा काळ्याच रंगाची. कास कासिली ते काळी ओ माय. जी साडी नेसली होती, जे लुगडं नेसलं होतं ते सुद्धा काळच. हा सगळा काळा जो काही प्रकार आहे तो सर्व, रात्रीपासून तर तिच्या अंगावरची साडीपासून तर गळ्यातली जी एकावळी म्हणजे जी काही पोत होती, काळी पोत, त्याच्यापर्यंत ते सर्वच काळ. आणि मला तर भीती वाटू लागली. मी एकली पाणी आला नवजाय साजनी, नवजाय साजनी. भाई सगळंच काळ आहे, सगळंच काळ आहे. डोळ्यात काजळही काळ आहे. मी सांगते मी नाही जात एवढ्या याच्यात, मी नाही जात. मी एकली तर जाणार नाही. मग एकली नाही जाणार तर काय करणार? सवे पाठवा मूर्ती काळी ओ माय, सवे पाठवा मूर्ती काळी ओ माय. ती काळी मूर्ती पाठवा, ती काळी मूर्ती पाठवा. सावळे सुंदर रूप मनोहर, ती काळी मूर्ती पाठवा. तो भगवान श्रीकृष्ण माझ्याबरोबर पाठवा, मग मला भीती वाटणार नाही. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी. नामदेव महाराज म्हणतात, माझी स्वामिनी, माझी ती काळी मूर्ती, ती विठ्ठलाची मूर्ती. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी ओ माय, यमुना जळे ही काळी ओ माय. बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एका वाळी काळी ओ माय. रात्र काळी बिलवर काळी, गळा मोती अन काळी ओ माय. हा सर्व प्रकार त्या गोपींना आठवतो आहे आणि त्या आठवून आठवून गाणं म्हणतायत, गीत गाताय त्या भगवंताचं. ऐकुनी वेणूचा नाद. कुणी काय सांगतो, कोणी म्हणताय आदरी आदरी धरुणी वेणू, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मम कानू कानू. अधरी अधरी धरुणी वेणू. प्रत्येक गोकुळातल्या घराघरामध्ये गो ब्राह्मण देवता वास्तुदेवता त्यांचं नित्य पूजन होत होतं. ते गोकुळ भल्या पहाटे ज्या गावात लोक उठतात, ज्या गावामध्ये गाई बैल यांच्या गळ्यातल्या गड्डांचा आवाज येतो, सुंदर बासरी वाजवत येणारा तो वासुदेव, ते गाव गोकुळ. सडा संमार्जन करुणी गोपी जाती यमुनेला. उद्धव नंद गोकुळामध्ये आला, नंद बाबाला भेटला, त्याचा त्यांनी उत्तम प्रकारे सत्कार केला. आज उद्धव गोकुळातला पाहुणा होता. त्याची भोजनादी सर्व प्रकारची सेवा त्याला प्रदान केली. नंदांनी वासुदेवाची खुशाली विचारली, कसा आहे वसुदेव, कसे आहे, कसे आहेत, खुशाली विचारली. उद्धव तर मंत्रमुग्ध होऊन गेला यांचं सर्वांचं प्रेम पाहिल्यानंतर. त्या कंसवधाच्या वेळेस नंदही होता,
आणि कंसाचा वध झाला. त्या सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला होता. गोकुळालाही अत्यंत आनंद झाला आणि ते उद्धवाला पुढे सांगतायत, अपि स्मरती न कृष्णो मातरम सुहृद सखीं गोपान वज्रम चात्मनाथम गावो वृंदावनगिरीं. खरे उद्धवा, एक विचारू का? त्याला आमची आठवण येते का रे? आमची आठवण येते का? त्या गोकुळाची आठवण येते का? त्याची आई यशोदा, तिची आठवण येते का? हे त्याची गोपगणी मित्र यांची आठवण येते का? या इथल्या सख्या, खरं सांग, यांची आठवण येते का? वृंदावनाची आठवण येते का? तो आपला आत्मनाथ आहे, हृदयनाथ आहे, प्राणनाथ आहे. आम्हा वेड्या बागड्या गोपाळांची आठवण येते का? अनपड अशा गोपाळांची आठवण येते का? नंद बाबा विचारतायत उद्धवाला, या गायींची आठवण येते का? पहा त्या गायी अंगणातल्या टवकारून पाहतायत. खरं सांग, आम्हा लोकांची त्याला कधीतरी आठवण येते का? कधी नाव काढतो का तो? गोकुळात त्याची आई आहे, यशोदा आहे, त्याची मित्र आहे, त्याची हितचिंतक आहे. हातातला घास हातात ठेवून त्याच्या मागे धावत जाणारे त्याची गोपगडी संगंगडी. गोपगड्यासह यमुने काठी गाय हा कतो नंदाघरी. त्याला आमची आठवण येते का? कृष्णालाच आपलं सर्वस्व मानणारे, तोच आमचा प्राणसखा मानणारे आम्ही हे व्रजातले भोळे भाबडे लोक आहोत रे. येथे तो चारावयास दररोज ज्या गायी नेत होता, त्या गायी सुद्धा अजून त्याची वाट पाहत आहे. हे वृंदावन, तो गोवर्धन पर्वत, त्या इंद्राने संकट आणलं, सर्व गोकुळ पाण्यात बुडालं, तेव्हा त्याने तो गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर सहजपणे उचलून घेतला रे. आम्ही त्याच्या आश्रयाखाली गेलो. त्याला खरंच सांग, या सर्व आमची आठवण येते का रे? सांग रे, तू कृपाळू आहेस, सज्जन आहेस, तू प्रति कृष्णच आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एची कृपादान द्यावे मज, एची कृपादान द्यावे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुळती, किंवा माझी सांगा काकुळती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. त्या कृष्णाला आमची विनंती आहे, अनाथ अपराधी पतित आगळा. अरे आम्ही अनाथ आहोत, पतित आहोत, आणि विशेष म्हणजे तुझ्यामुळे तू निघून गेलेला आहे, त्यामुळे आमची अवस्था. आमचं काही पाप असेल म्हणून तर तू निघून गेला. आम्ही आता स्वतःला पतीत समजतोय, कारण तू आमचा त्याग केलाय. आमचं पुण्य संपलं असेल म्हणूनच तू गेलाय. अनाथ अपराधी पतित आगळा. हात जोडून विनंती, असू दे आम्ही पतित असलो तर. परी पाया वेगळा नका करू, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी.
तुम्ही एकदा का सोपवलं, त्या भगवंतावर आमचं जीवन आम्ही सोपवून दिलेलं आहे. तूही आता आठवण सांग. मग मजा हरी उपेक्षिना, मज मग हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुळती, किव माझी सांगा का कुळती, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. येते का रे आमची आठवण? सरिचैलवनोद्देशान मुकुंद पद विभूषितान, आक्रीडा निक्षमानानाम मनोयाती तदात्मताम. अरे उद्धवा, काय सांगू तुला. आम्ही जेव्हा जातो, आम्ही तिथून आलो, पण रानावनात आम्ही गवळ्यांचं फिरणं तर कायमच ना. घरात बसून कसं चालेल? आम्हाला गाई चारायला घेऊन जावं लागतं. आम्ही गाई चारायला निघतो तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पदकमलांनी, त्या पदावरच्या चिन्हांनी विभूषित झालेली ही यमुनेची मऊ मऊ रेती आम्हाला आठवण येते. हा पर्वतराजीचा प्रदेश, इथले वन, इथले क्रीडांगण आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्ही त्या श्रीकृष्णामध्येच तन्मय होऊन जातो. आम्हाला इतकी तन्मयता येते की आम्ही क्षणभर सुद्धा तो वियोग मनाने सहन करू शकत नाही. मन्ये कृष्णं च रामं च प्राप्ता विह सुरोत्तमौ, सुराणा महदर्थाय गर्गस्य वचनम यथा. खरं सांगायचं, आता आता आम्हाला पटायला लागलं. देवादिकांच्या महान कार्यासाठीच पृथ्वी तलावर अवतरलेले हे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे श्रेष्ठ देवादिदेव आहेत. आता आमची खात्री होऊ लागलेली आहे. कारण पहिल्यांदा आम्ही लक्ष दिलं नाही, पण जेव्हा नामकरणाच्या वेळेस गर्गाचार्य आले होते आणि आम्ही गाईच्या गोठ्यामध्ये त्या भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाचं नामकरण विधी केला, तेव्हा प्रत्यक्ष गर्गाचार्यांनी आम्हाला याची जाणीव करून दिली होती की कृष्ण परब्रह्म साचार, आठवा अवतार बाळा जो जो रे. हा 8वा अवतार. पण आमचं तिकडे लक्ष नव्हतं. आता मात्र निश्चित खात्री होऊ लागली आहे की तो हा परमात्मा यावेळेस हा गोकुळामध्ये आमच्या भाग्याने इथे आलेला आहे. आणि हे आमचं खरोखर थोर असं भाग्य आहे उद्धवा. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय आहे की आमचं पुण्य फळाला आलेलं आहे आणि म्हणून हा परमात्मा इथे येऊन राहिला आहे. अरे काय सांगायचं. एकदा तो मी सिंहासनावर बसलेला असताना धावत धावत आला, लपत छपत आला आणि माझा हात धरून खाली ओढलं आणि स्वतःच सिंहासनावर जाऊन बसला. लपत छपत येतो हरी हा राजभुवनी, नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी, नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी, परब्रह्म निष्कामतो हा गवळिया घरी, वाके वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी, वाके वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. तोच हा परमात्मा. नंदबाबांनी कृष्णाच्या अर्भकावस्थेपासून तर शिशु काळापर्यंतच्या सर्व पराक्रम आणि लीला यांचं वर्णन करून दिलं.
यशोदा वर्ण्यमानानि पुत्रस्य चरितानि च शृण्वन्त्यश्रुण्याश्रिक्षित स्नेहस्नुतपयोधरा. नंद बाबा आपल्या बाळाची या लीला सांगताहेत, वर्णन करताहेत. जवळच माता यशोदा बसलेली आहे. ती मनातल्या मनात आठवते. तिच्या तोंडून शब्द निघत नाही. डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि स्तनातून पयोधारा वाहतात. तिच्या नेत्रातून अश्रू येऊन राहिले आहे. तिचा प्रेमाचा पूर लाटला आहे. आणि एक दिवशी अनेक गवळणी आल्या आणि यशोदेजवळ तक्रार करू लागल्या, तुझा पोरगा तू सांभाळ बाई, हा फार त्रास देतो. माता यशोदेने हातात छडी घेतली आणि त्याला ताकद दिलेली आहे. ताकद नाही, ताकीद दिली आहे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी बोबाट झाला, माठ दह्याचे फोडू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. रागीट रे तुझा पिता नंद, मारत याचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. आली गवळण कपटी राधा, तिच्या घरी तू जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. नामा म्हणे पतित पावना, नामा म्हणे पतित पावना, त्याच्या नामा तू विसरू नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. त्या सर्वांचं प्रेम पाहिलं. उद्धव आनंदमग्न झाला. हे नंदा, हे माते यशोदा, आपण खरोखर धन्य आहात. उद्धव म्हणतोय, कारण आपल्या अंतःकरणामध्ये त्या चराचर विश्वाचा जगद्गुरु कृष्ण मुंदे जगद्गुरु या नारायणाबद्दल इतकं प्रेम आहे की या मनुष्य जातीमध्ये मनुष्य रूपाने सर्वात धन्य कोण असेल तर तुम्हीच आहात. तुम्हीच खऱ्या अर्थाने धन्य आहात. आणि तुम्ही म्हणजे प्रेमाचे प्रतीक. जो मनुष्य मृत्यूच्या वेळी आपले मन शुद्ध करून एक क्षणभर का असेना परमेश्वराच्या ठिकाणी आपलं मन एकाग्र करतो. तुम्ही जसं मन एकाग्र केलं आहे त्याप्रमाणे जो मन एकाग्र करतो त्याच्या सर्व कर्माच्या वासना, अनंत जन्माचे पाप नष्ट होतात, धुतले जातात. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि भगवंताचा या खरं पाहिलं तर भगवंत हा सर्वव्यापी आहे. तो एका प्रेम करतो दुसऱ्यावर करत नाही असं नाही. खरं पाहिलं तनहि यस्यास्ति प्रिया कश्चित् ना प्रियो वास्तमानिनः नोत्तमो नाधमो नापि समानस्यामपोऽपि वा. भगवंताला सर्वांच्या अंतर्यामी तो निवास करतो. त्याला ना कोणता जीव प्रिय आहे ना अप्रिय आहे. त्याचा कोणी शत्रू नाही, त्याचा कोणी मित्र नाही. सर्वांच्या ठिकाणी तो परमात्मा समभावाने निवास करीत असतो. त्याच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही आणि कोणी अधम नाही. त्याचा कोणी शत्रू नाही आणि कोणी मित्र नाही. परमात्मा हा न माता न पिता तस्य, न भार्या न सुतादया, न आत्मिनो न परश्चापि, न देहो जन्म एव च. परमात्म्याचे कोणी माता नाही, पिता नाही, पत्नी नाही, पुत्र नाही.
त्यांना कुणी आपला नाही, कुणी परका नाही, आणि विशेष त्यांना कुठलाही देह नाही का जन्म नाही. त्यांना देहही नाही. जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः. भगवंताचे जन्म आणि कर्म हे दोन्हीही दिव्य असतात. न मे कर्म फलस्पृहा. त्याला कुठल्याही कर्माचा लोभ नाही. हा सर्वांतर विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. न चास्य कर्म वा लोके सदसन्मित्र योनिषु क्रीडार्थ सोपी साधूनाम परित्राणाय कल्पते. त्याला कोणतंही कर्तव्य कर्म नाही, तरी सुद्धा तो सज्जनांच्या रक्षणासाठी इहलोकी लीला करून सात्विक अशा देव योनीत, पशु योनीत, मनुष्यादी योनीमध्ये किंवा संमिश्र अशा योनीमध्ये तो प्रकट होत असतो. तो अत्यंत उदार आणि त्याच्यासारखा कुणी कृपाळू नाही, त्याच्यासारखा कुणी दयाळू नाही. उद्धव या सर्व लीला नंद बाबाच्या मुखातून ऐकतोय. उद्धवाला धन्य धन्य होत आहे. नंद बाबा श्रीकृष्णच्या विषयीच्या या गोष्टी करता करता उद्धव आणि नंद बाबा यांना समजलं नाही की रात्र केव्हा उलटून गेली. रात्रभर तरी तीच कथा अहर्निशा सतत रात्रंदिवस त्यांचा ते भगवंत नामामध्ये मग्न झालेले आहेत. आणि करता करता पहाटेची वेळ झाली. उद्गायती नामारविंदलोचनम वज्रांगनानां दिवमस्पृश्य ध्वनी दज्ञश्च निर्मथन शब्दमिश्रितो निरस्यते तेन दिशाममंगलम. गोकुळातल्या त्या आता ही पहाट उगवली. उद्धव भगवंताच्या लीला चरित्र नंदबाबाकडून ऐकता ऐकता तन्मय झाले. रात्र निघून गेली. आता मंगलमय पहाटीचा वेळ झाला आणि त्याला पुन्हा श्रीकृष्णांच्या लीलांचं गायन गोकुळवासी लोकांच्याकडून ऐकायला मिळत आहे. त्या गाणांचे स्वर, त्याच्यातच दही घुसळणाऱ्या जे दह्याची घुसळण चालली होती त्याचा ध्वनी हे एकमेकामध्ये मिसळले आणि लीला गायन आणि दह्याचा त्या घुसळण्याचा आवाज हे दोन्ही स्वर स्वर्गात जाऊन पोहोचले. स्वर्गापर्यंत याचा निनाद गेला. लोकांच्या अंतःकरणातून, त्यांच्या हृदयातून त्या भगवंताच्या बासरीचे स्वर येऊ लागले. जो तो आनंदमग्न झाला. त्या मंगलमय स्वरलहरी सर्व आसमंतात पसरल्या आणि त्या आसमंतामध्ये सर्वत्र मंगलतेचा वर्षाव होऊ लागला. ज्योती कलश छिलके, ज्योती कलश छिलके, ज्योती कलश छिलके, हुए गुलाबी लाल सुनहरे, हुए गुलाबी लाल सुनहरे, रंग दल बादल के, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके, उषा ने आंचल फैलाया, उषा ने आंचल फैलाया, फैली सुख की शीतल छाया, फैली सुख की शीतल छाया, नीचे आंचल के, नीचे आंचल के, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके, पात पात बिरवा हरियाला, पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला, धरती का मुख
हुआ उजाला, सच सपने कल के, सच सपने कल के, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके, ज्योति यशोदा धरती गैया, ज्योति यशोदा धरती गैया, नील गगन गोपाल कन्हैया, नील गगन गोपाल कन्हैया, श्यामल छवि झलके, श्यामल छवि झलके, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके, हुए गुलाबी लाल सुनहरे रंग तल बादल के, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके. पहाट झाली, मंगल वेळ गुन्ह्यात तो सुमार, गाव उठलं. वासुदेवाचा फेरा गावात आला. गाव जागविता आली वासुदेवाची फेरी. सर्वत्र उषा देवतेने मंगलाचा वर्षावश आपल्या पदराखालून करू लागली. गोकुळात लोकांची वर्दळ सुरू झाली आणि नंदाच्या घरावरून जे जात येत होते त्यांनी पाहिलं की नंदाच्या अंगणामध्ये एक रथ उभा आहे. पाण्याला जाणाऱ्या त्या गोपी पाहतायत. धेनू घेऊन जाणारे ते गोपाल पाहतायत. गोप पाहतात. मनात तर्क करू लागले, कुणाचा बरा हा रथ असावा. रत्नजडीत सुंदर पांढरे स्वच्छ असे ते अश्व बांधलेले आहेत. कोरीव काम सुंदर आहे. अति सुंदर तो रथ आहे. पांढरी स्वच्छ तिथे ध्वजपताका लागलेली आहे. त्या रथाला पाहून त्या गोपी तर्क वितर्क करतायत. गोप तर्क वितर्क करतायत. एक गोपी म्हणाली, अगं त्या कमल नयन श्यामसुंदराला मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर पुन्हा नाही आला ना. कारण त्यांनी अक्रूराचा रथ पाहिला होता. असाच रथ होता त्याचा. तो तर आला नाही ना. अशी मनामध्ये ते तर्क वितर्क करतायत. तितक्यात उद्धव बाहेर आले. मुखाने बोलत होते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.